नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण गोलगोल बुंदीचा गोलगोल लाडू बनवूया। किती मस्त आल्यात बघा। एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते। किती मस्त सुट्टी सुट्टी बुंदी आपली दिसते बघा। इतकं मऊ लाडू आहे। इथं चवीला तर अप्रतिम झालेत ही लाडू। अगदीच बांधायला सोपं, पटकन ही लाडू आपल्या बुंदीचं बसतात बघा। एक लाडू तुम्हाला बांधून पण दाखवते। आणि कलर तर काय छान आला आपल्या लाडवाला। अगदी सहज ही बनवू शकता तुम्ही लाडू, अगदी सोप्या पद्धतीने। जास्त साहित्य पण लागत नाही, कमी साहित्यात होते ही लाडू। आपण बदाम नाही पिस्त्याचं, बदाम काजूचं काप लावणार आहे। अगदी सहज असं लाडू बांधता येतात बघा। गोल ठेल लाडू आहे तो। अशा पद्धतीने आज लाडू बांधणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण। अर्धा किलो मी बेसन पीठ घेतले बघा। चण्याची डाळ मी दळून आणलेली होती चक्कीतून। बारीक अशी दळून आणायची, चाळून पीठ घ्यायचं। अर्धा किलो हे पीठ घेतले मी चण्याचं। आता आपण एका भांड्यात होते पीठ घालूया। पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला। गोड पदार्थ असला तर मीठ थोडंसं घातलं चव अजून वाढते त्याची। आणि कलर एक चिमटभर आपण घातलेला आहे, ऑरेंज कलर म्हणजे भगवा कलर थोडासा घातलाय मी। एक पूर्ण तांब्या भरून मी पाणी घेतलेला, नंतर अजून पाणी लागणार आहे आपल्याला। पीठ चांगलंच मळून घ्यायचं आहे। हाताने मळल्यामुळे गाठी ह्याच्या सगळ्या फुटते त्या। आपण चमच्यानं कशानं पण मळलं तर त्या गाठी तशाच राहते त्या। जेवढं हाताने पीठ मळेल तेवढं छान पीठ मळते बघा। पूर्ण तांब्या एक पाणी घेतले मी, नंतर अजून लागणार आहे पाणी। एक बाजून पीठ असं फेटून घ्यायचं एका साईडनं आणि पातळ पीठ बनवून घ्यायचं बघा। सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। आता फुलपात्र्यानं असं पीठ उचलून बघूया आपण कसं वेटर। तर मला असं वाटतं की अजून थोडं पाणी लागेल ह्याच्यामध्ये। आपल्या चेहऱ्यातनं बुंदी पडली पाहिजे। मी अजून थोडं नंतर पाणी ओतलेलं आहे। तेल कढईत गरम करायला ठेवलं होतं, तेल पण गरम झाले। आता बुंदी पाडून घेऊया आपण। जाह्यात एक फुलपात्र भरून आपण मिश्रण ओतायचं आणि फिरवून घ्यायचं आणि थोडं झाऱ्यावर आपटायचं। आपोआप बुंदी पडते आपली। छानशी अशी बुंदी पडते बघा मस्त पैकी। लाडू तर सगळ्यांनाच आवडतात। लाडू गोड पदार्थ म्हटलं तर सगळ्यांना आवडतो बघा। लगेच पलटी करायची नाही आपण, बुंदी हलवून घ्यायची नाही। थोडीशी खालनं तळू द्यायची, नंतर चेहरा फिरवायचा आपण बघा अशा पद्धतीनं। किती मस्त बुंदी पडली आपली। तर अशाच पद्धतीने मी आता सर्व बुंदी पाडून घेणार आहे। जास्त काय तुम्हाला दाखवणार नाही, म्हणजे व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी सगळं पाठ थोडं थोडं दाखवलंय तुम्हाला मी। तर आपण काढून घेऊया अशी बुंदी। सर्व बुंदी काढून घ्यायची अशा पद्धतीने। मी सर्व बुंदी पाडून घेतली बघा। आता ती मस्त बुंदी पडली सगळी बारीक बघा, किती मस्त आणि गोल आली आहे। या चाळणीमध्ये ठेवले, पुरण वाटायचं चाळण आहे मोठी, सगळं तेल नितळून जाते खाली ताटामध्ये। तुम्ही असे चाळण असले त्याच्यामध्ये ठेवा काढून। कलर तर खूप सुंदर आला आपल्या बुंदीला। मिठाची बुंदी तुम्ही अशी पण खारी बुंदी खाऊ शकताय। गोल गोल आले बघा। तर सर्व बुंदी मी आता यात अशी काढून घेतलेले। आता आपल्याला बुंदीसाठी पाक बनवायला घ्यायचा। एक ग्लास पाणी मी घातलंय बघा। टोपामध्ये एक ग्लास पाणी ओतलंय। हे अर्धा किलोचा डबा आहे साखरेचा। मी एक पूर्ण डबा भरून घेतली साखर, नंतर अर्धी घेणार म्हणजे 1.25 किलो साखर घ्यायची आपल्याला। बुंदीचे लाडू गोड असतात जास्त। 1.25 किलो मी साखर घेतली। साखर चांगली पाण्यामध्ये गुरू द्यायची, आपल्याला पाक बनवायचा आहे। साखर इगरली, आता फेस आलाय आपल्या पाकाला। एकसारखं हलवून घ्यायचं आपलं म्हणजे भांड्याला चिटकणार नाही। मधून अधून बघायचं पाक आले का, थोडंसं पाणी प्लेटमध्ये घेऊन बघायचं। अजून पाक नाही आला, पाक कच्चा अजून। पाक चांगला येऊ द्यायचा आपल्याला, लाडू घट्ट बसतात। 1 चमचा वेलची पावडर घालूया आपण।
वेलची पावडर घातल्यामुळे लाडूला टेस्ट छान येते. परत एकदा बघूया पाक आलाय का. आता थोडासा पाक आलाय आपला, ये लागलाय पाक. बघत राहायचं म्हणजे कळते आपल्याला पाक आलाय का नाही. आता काजू बदामचं मी काप घालते बघा, बारीक बारीक करून घेतलेलं. थोडंसं ठेवले वरून लावायला. मिक्स करून घेऊया आपण पाकामध्ये सगळं. आता पाक आल्यानंतर एकदा बघूया. आता पाकाची गुळी बनायला लागली बघा. म्हणजे आता पाक आपला आलेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि टोप खाली उतरून घ्यायचं आणि सर्व बुंदी आपण घालणार आहे बघा. बुंदी घातल्याला हिडून दिसला नाही, राहायला काढायचं सरून. सगळी बुंदी मी टोपात आता घालून घेतली आणि हलवून घेतले. मध्ये तिला कोण असतं तर मग दिसतोय बघा. एक जण वतायची बुंदी टोपात, एक जण हलवायचं. सगळंच आपल्या लिकटीला करायचं झालं तर म्हणजे गडबड होते जरा. पाक घातल्यानंतर सगळी हलवून घेतल्या बुंदी आणि जराशी थंड झाल्यानंतर आपण लाडू बांधायला लागलोय. थंड झाले आता. जास्त पण गरम गरम आपल्या हाताला झटका बसेल, गरम नाही बांधायचं. अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेणार आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपण लाडू बांधतोय, जास्त काय लागत पण नाही. बुंदी तेवढी व्यवस्थित पाडून घेतली ना आपला लाडू सहज बांधता येते. आता मऊ आणि लुसलुशीत ही लाडू होते आता अगदीच. आणि गोल बघा येतात किती किती गोल आलेत बघा. तर अशा पद्धतीने मी लाडू सर्व बांधून घेते. गोल ठेल अगदी सहज बसतात बुंदीचा लाडू. 3 लाडू मी बांधून घेतलेत बघा. आता सर्व लाडू असे बांधून घेतलेत मी सगळं. बघा किती मस्त आहे. अगदीच मऊ लुसलुशीत लाडू झाले. आता असाच उचलून घेऊन खाल्ला तर किती छान लागेल असा लाडू झालेत बघा. किती मस्त झाले. आता नक्की करा तुम्ही पण बुंदीचा लाडू, गोल गोल बुंदीचा मऊ मऊ लाडू. नवीन कोण आपले व्हिडिओ बघत असेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा पाहिजे तर तुम्हाला काय मध्ये आधी विसरलं असलं तर. धन्यवाद. बाय बाय.